ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सर्कसमधील एक सायकल कलाकार उंच टोकावर बांधलेल्या दोरीवरून तो सायकल चालवणार होता. एका टोकावर उभा राहून त्याने प्रेक्षकांना प्रश्न केला की मी ह्या टोकावरून त्या टोकावर जाऊ शकतो का? आणि लोकांनी जोराने आवाज दिला होय. आणि मग त्याने सायकल घेत तो पल्ला पार केला आणि दुसऱ्या टोकावर पोचला. तेथे पोचल्यानंतर त्याने प्रश्न केला की मी आता येथून त्या टोकावर जाणार आहे, परंतु माझ्या खांद्यावर मनुष्य बसलेला असेल. आणि लोक बोलले होय, तुम्ही पार करू शकता. आणि मग त्याने प्रश्न केला की तुमच्यामध्ये असा कोण तयार आहे जो माझ्या खांद्यावर बसणार आहे आणि मी सायकल ह्या दोरीवरून ह्या टोकावरून त्या टोकावर नेणार आहे. परंतु तेथे स्मशान शांतता होती. कोणीही पुढे आलं नाही. परंतु थोड्या वेळाने एक तरुण मुलगा पुढे आला. तो त्याच्या खांद्यावर बसला. ह्या सायकल कलाकाराने ती सायकल त्या दोरीवरून चालवत त्या दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवली. टाळ्याचा कडकडाट झाला. परंतु प्रश्न असा आहे प्रियांनो की प्रेक्षकामधून कोणीही पुढे येऊन त्याच्या खांद्यावर का नाही बसलं? त्याला कारण हे आहे की लोकांना ह्या सायकल कलाकाराची ओळख नव्हती. परिणामी ते त्याच्यावर विश्वास ठेवू शकले नाहीत. ते त्याच्या अधीन जाऊ शकले नाहीत आणि म्हणून प्रेक्षकामधून लोकांमधून कोणीही पुढं आलं नाही. त्याविरुद्ध जो मुलगा पुढे आलेला होता, त्याच्या खांद्यावर बसलेला होता, हा त्याच्या स्वतःचा मुलगा होता. त्याला बापाची ओळख होती आणि म्हणून बापावर विश्वास होता आणि म्हणून तो मोठ्या धैर्याने पुढे येतो आणि बापाच्या खांद्यावर बसतो आणि ती सायकल त्या दोरीवरून पल्ला पार करत दुसऱ्या टोकावर पोचतात. आजच्या शुभवर्तमानामध्ये योहानाचं शुभवर्तमान अध्याय 7 ओवी 40 ते 53 आपण पाहतो येशू ह्या जगात सत्याची, उजेडाची, प्रकाशाची सुवार्ता देण्यासाठी आलेला होता. अनेक चिन्ह चमत्कार केलेले होते. अनेक लोकांना बरं केलेलं होतं. परंतु येशूमधील दैवीपणा अनेकांनी पाहिला नव्हता. परिणामी त्यांच्या मनामध्ये येशूविषयी संभ्रम होता. ते येशूवर विश्वास ठेवू शकले नाहीत. तरीही माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, निकोदेमस नावाचा एक गृहस्थ जो यहुदी होता, त्याने प्रभूचा अनुभव घेतलेला होता. त्याने येशूला ओळखलेलं होतं आणि म्हणून येशूविषयी तो साक्ष देऊन सांगतो की हा देवाचा पुत्र आहे, हा तारणार आहे. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये, ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण खऱ्या ख्रिस्ताला ओळखलेलं आहे का? या खऱ्या ख्रिस्तावर विश्वास ठेवतो का? आणि मग त्याप्रमाणे आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करतो का? हे सगळं चांगलं करण्यासाठी, ख्रिस्तमय जीवन जगण्यासाठी आपण कृपा आणि आशीर्वाद मागूया. आमेन.